नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गॅलेक्सी ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा आपलं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल असेल, लॉंग फॉर्म ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल असेल, पिरियडिक लॉ असेल, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केला. आज आपण या ठिकाणी जे काही मॉडर्न पिरियडिक टेबलमधील जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्यातील मूलद्रव्यांचं या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर जे काही आपण बघितलं होतं की जे काही ग्रुप्स आणि पिरियड्स आहेत, ठीक आहे, तर यांच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा स्वरूपाचं आहे या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर या तीनही पॉईंटचा अभ्यास आपल्याला खूप 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 समजून घ्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मित्रांनो, मग आपण सुरुवात करूया. मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. तर या ठिकाणी बघा की विदिन द पिरियड, आता पिरियड कशाला म्हणतात हे आपण बघितलेलं आहे. 1 ते 7 ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना आपण या ठिकाणी पिरियड म्हणतो. मीन्स जे काही आवर्त आहे, आवर्त आपण त्यांना या ठिकाणी म्हणत असतो. तर बघा मग, विदिन अ पिरियड अ नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज वाईल डिस्टंट एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टीज. आता बघा की समजा आपण जर या ठिकाणी ग्रुप नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ कोणताही घ्या, ज्यामध्ये आपण बघतो की शेजारी शेजारी असणारे जे काही मूलद्रव्य आहेत यांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला थोडासा काहीतरी फरक दिसतो, पण दूरवर असणारे जे काही मूलद्रव्य आहेत यांच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बराचसा फरक त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर मग हे झालं आपलं पिरियड्समध्ये. आता जे काही ग्रुप्स आहेत, यांच्यामध्ये काय होतं बघा, एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅडेशन इन देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे, मग एका गणातील मूलद्रव्याचे जे काही रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला साधर्म्य व एक काहीतरी प्रवणता, ग्रॅडेशन्स त्या ठिकाणी दिसून येते. बघा, दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स. मग आता आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तनाची ही जी काही वैशिष्ट्ये आहेत, हे मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपनामुळे या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. ठीक आहे, या ठिकाणी बघा की एक गोष्ट तुम्हाला परत सांगतो की लक्षात घ्या की पिरियड्समधील जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ठीक आहे, तर म्हणजेच आवर्तामधील जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जे आहे, तर यामध्ये हे कशा स्वरूपाचं आहे की जे काही जवळजवळ असणारे मूलद्रव्य आहेत तर त्यांच्या आपल्याला गुणधर्मामध्ये खूप थोडा फरक त्या ठिकाणी दिसून येतो. पण एकाच आवर्तामधील जर दूरवरचा मूलद्रव्य असेल आणि आपण जर एखाद्या मूलद्रव्याशी त्याला कंपॅरिझन त्या ठिकाणी करत असेल तर त्या दोघांमध्ये असणारं जे काही प्रॉपर्टीज आहेत यांच्यामध्ये आपल्याला खूप सारा फरक त्या ठिकाणी दिसून येतो. आणि जर आपण ग्रुपच्या बाबतीत जर विचार करत असेल, एकाच गणातील मूलद्रव्याचा जर आपण विचार करत असेल, जसं की गण पहिला असेल त्यातील जेवढेही मूलद्रव्य आहेत तेवढ्यांचा जर आपण विचार करत असेल, तर या ठिकाणी आपल्याला काय होतं की त्यांच्या जे काही केमिकल प्रॉपर्टीज असतील, रासायनिक गुणधर्म जे काही असतील, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी साधर्म्य व थोडंसं ग्रॅडेशन, एक प्रवणता त्या ठिकाणी थोडा होत जाणारा बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग या गण आणि आवर्तनामध्ये हा जो काही मूलद्रव्याचं जे काही वैशिष्ट्य आहे, जे काही प्रॉपर्टी आहेत, या कशामुळे तयार होतात, दॅट इज फॉर्मिंग ड्यू टू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग पुढं बघा, इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन एलिमेंट विच डिसाइड्स द ग्रुप अँड अ पिरियड इन विच इज टू बी प्लेस्ड. मग या ठिकाणी बघा की मग नेमकं एखाद्या मूलद्रव्याला कोणत्या आवर्तामध्ये ठेवायचं किंवा कोणत्या गणामध्ये ठेवायचं, मीन्स कोणत्या पिरियड्समध्ये ठेवायचं किंवा कोणत्या ग्रुपमध्ये ठेवायचं, हे कोण डिसाईड करतं, तर त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे या ठिकाणी काय करत असतं, डिसाईड करत असतं. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी काहीतरी दिले बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. या ठिकाणी काय सांगतात बघा आपल्याला, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड इन द पिरियडिक टेबल आर अंडरस्टूड बाय द कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. म्हणजेच मूलद्रव्याची जी काही मूलद्रव्यांच्या गुणधर्माची जी काही तुलना केली असता ज्यावेळेस आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला समजतात. म्हणजे ज्यावेळेस एक कुठले तरी दोन मूलद्रव्य आहे आणि ज्यावेळेस
आपण या ठिकाणी त्यांच्या गुणधर्माची ज्यावेळेस तुलना करू, तर ही तुलना केली असता आपल्याला आवर्त सारणीतील जे काही गण व आवर्तांची वैशिष्ट्ये या ठिकाणी समजत जातात. म्हणजे जसं की आता पिरियड्स असतील किंवा जे काही ग्रुप्स आहेत, सो यांची काय फीचर्स आहेत किंवा काय वैशिष्ट्ये या ठिकाणी आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून येतं. पुढे बघा, व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ऑल एलिमेंट्स इन अ ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅडेशन. हावेवर द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंज स्लोली व्हाईल गोईंग फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. बघा, मग आपण आत्ताच बघितलं की एखाद्या विशिष्ट गणातील जे काही सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये साधारम्य व प्रवणता या ठिकाणी असतं. पण मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये आपण ज्यावेळेस एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊ, तर त्यामधील मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म आहेत हे क्रमाक्रमाने त्या ठिकाणी थोडे बदलत जातात. बघा पुढं, हा मॉडर्न पिरियडिक टेबल आपल्यासमोर या ठिकाणी आहे. आतापर्यंत आपण जे काही बघितलं ते परत एकदा या ठिकाणी त्याला रिवाईज करूया, की नेमकं जे काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्यातील जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे हे कशा स्वरूपाचं आहे. बघा, आत्ताच आपण या ठिकाणी बघितलं की ज्या वेळेस आपण काय करत असेल की म्हणजे जे काही तुमचं ग्रुप्स आहेत किंवा जे काही पिरियड्स आहेत, ओके. आता आपण ग्रुप फर्स्टच्या बाबतीत जर या ठिकाणी विचार केला तर हायड्रोजन टू एंडिंग इलेमेंट या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी काय कळतं की जे काही गण आहेत, तर गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला काय होतं, साधारम्य काहीतरी प्रवणता त्या ठिकाणी दिसून येते. आणि आत्ताच आपण या ठिकाणी बघितलं की एका मूलद्रव्याकडून आपण दुसऱ्या मूलद्रव्याकडे जात असेल तर हायड्रोजन आणि लिथियम आणि सोडियम पोटॅशियम या ठिकाणी या मूलद्रव्यांमध्ये आपल्याला साधारम्य किंवा काहीतरी प्रवणता त्या ठिकाणी दिसून येते. पण जर आपण या ठिकाणी पिरियड्सच्या बाबतीत जर विचार केला तर ज्यावेळेस आपण काय होतं की एका मूलद्रव्याकडून दुसऱ्या मूलद्रव्याकडे ज्यावेळेस आपण म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे या ठिकाणी ज्यावेळेस जात असतो, तर या ठिकाणी काय होतं की सपोज ऑफ दॅट की आता आपण या ठिकाणी पहिल्या मूलद्रव्याचा आणि या ठिकाणी जर आपण या ठिकाणी शेवटच्या मूलद्रव्याचा जर या ठिकाणी आवर्तामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी काय होतं, या दोघांच्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला खूप सारा फरक त्या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे मित्रांनो, या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या असेल की जे काही तुमचे गण आहेत मीन्स ग्रुप जे काही आहे यांच्यामध्ये काय फरक आहे आणि जे काही तुमचे पिरियड्स आहेत मीन्स आवर्त जे काही आहे, ठीक आहे, तर यांच्यामधील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा स्वरूपाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून येतं. पुढं बघा, यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे गण व इलेक्ट्रॉनिक स्वरूपन मीन्स ग्रुप्स जे काही आहे या ग्रुप्समधील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा स्वरूपाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्यासमोर या ठिकाणी कॅन्युटेलमधील काही प्रश्न आहेत, आपण थोडंसं त्यावर रिवाईज करूया. बघा, पहिला प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे की गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल अँड राईट द नेम वन बिलो द ऑर्डर ऑफ द एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट. आता जे काही आधुनिक आवर्त सारणी आहे जी आत्ता आपण पाहिली त्यामधील जे काही गण एकमधील मूलद्रव्यांची नावं या ठिकाणी आपल्याला एकाखाली एक त्या ठिकाणी लिहायची आहेत. बघा, दुसरा प्रश्न आपल्यासमोर असा आहे की राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट्स इन दिस ग्रुप. मग या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचं तुम्हाला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर बघा, विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर कॉन्फिगरेशन. मग त्यांचं जे काही संरूपण आहे तर त्या संरूपणामध्ये या ठिकाणी कोणता सारखेपणा त्या ठिकाणी तुम्हाला आढळला. चौथा प्रश्न असा आहे की हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर देअर इन ईच ऑफ दीज इलेमेंट्स. मग या मूलद्रव्यांमध्ये या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. तर आता हे समजून घेण्यासाठी आपण मॉडर्न पिरियडिक टेबल बघूया. बघा, आता जो काही आपल्यासमोर ग्रुप फर्स्ट आहे या ग्रुप फर्स्टमधील आपल्याला काय करायचं आहे, कुठलेही 4 एलिमेंट त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर आपण काय करूया, 4 एलिमेंट त्या ठिकाणी घेऊया. सगळ्यात पहिलं आपण बघूया हायड्रोजन. ठीक आहे मित्रांनो, दुसरं उदाहरण आपण घेऊया
लिथियम. त्यानंतर तिसरं उदाहरण घेऊया सोडियम. आणि चौथं उदाहरण आपल्यासमोर आहे पोटॅशियम. ओके, तर असे 4 मूलद्रव्य आपण घेतले. पहिला प्रश्न आपला या ठिकाणी सॉल्व झाला. दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय सांगत होता की ज्या गणातील जे काही पहिले 4 मूलद्रव्य आहे त्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला तरीही ते त्या ठिकाणी समजलं नसेल, प्लीज जर तुमचा हा पॉईंट क्लिअर नसेल आणि जर मला तो क्लिअर करून घ्यायचा असेल तर प्लीज तसं मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी त्यावर एक व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी अपलोड करेल. ठीक आहे. तर बघा, मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला या ठिकाणी लिहायचं आहे. तर हायड्रोजनचा जो काही ॲटमिक नंबर या ठिकाणी आहे तो काय आहे? 1. काय आहे? 1 त्या ठिकाणी आहे. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 असल्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहेल तर त्या ठिकाणी ते फक्त काय असेल? 1. आफ्टरवर्ड जो काही लिथियम आहे, लिथियमचा ॲटमिक नंबर आहे 3 आणि त्या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा स्वरूपाचं निघेल 2, 1. ओके. त्यानंतर जो सोडियम आहे, सोडियमचा ॲटमिक नंबर आहे 11 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा स्वरूपाचं निघेल 2, 8, 1. ओके. आफ्टरवर्ड पोटॅशियम जो आहे, पोटॅशियमचा जो ॲटमिक नंबर आहे हा आहे 19. त्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा स्वरूपाचं निघेल? 2, 8, 8, 1. ठीक आहे. सो अशा स्वरूपाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्यासमोर आहे. तर मित्रांनो बघा, जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे तुमच्या समोर आहे. म्हणजे दुसरा प्रश्नसुद्धा आपल्या या ठिकाणी संपला आहे. तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय सांगतो बघा, की जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपन आहेत प्रत्येक मूलद्रव्याचं, तर याच्यामध्ये एक काहीतरी सारखेपणा आहे. तो म्हणजे कोणता? बघा, काय सारखेपणा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो? तर सारखेपणा अशा स्वरूपाचा आहे की यातील जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, संयोजी इलेक्ट्रॉन जे आहेत हे किती आहेत? प्रत्येक मूलद्रव्याचा संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखीच आहे. बघा या ठिकाणी की संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे, आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय की बघा, जी सगळ्यात तुमची आउटरमोस्ट शेल असेल त्या आउटरमोस्ट शेल म्हणजे काय की जी बाह्यतम कक्षा असेल तर त्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनला आपण या ठिकाणी मीन्स व्हॅलन्स शेलमधील इलेक्ट्रॉनला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे बाह्यतम कक्षेमधील मूलद्रव्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन या ठिकाणी म्हणत असतो, संयोजी इलेक्ट्रॉन या ठिकाणी म्हणत असतो. ठीक आहे. तर मग या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ही काय आहे? सारखीच त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. हे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एक सारखेपणा या ठिकाणी आपल्याला अजून दिसून येतो आहे काय की बघा, की पहिल्या मूलद्रव्यामध्ये या ठिकाणी जी काही तुमच्या शेल्स आहेत म्हणजे जे काही कक्षा आहेत, ठीक आहे, तर प्रत्येक मूलद्रव्यामध्ये काय होतं आहे की जी काही कक्षा आहे मीन्स जी काही शेल आहे ही शेल काय होती आहे या ठिकाणी तुम्हाला एक एकनं या ठिकाणी वाढत जाते आहे. बघा, यामध्ये एक शेल, तर यामध्ये काय होतं आहे 2 शेल तयार होतात, यामध्ये 3 शेल या ठिकाणी तयार होतील, या ठिकाणी 4 शेल तयार होतील. म्हणजे अशा स्वरूपानं या ठिकाणी यामध्ये काय होतं आहे की जी काही तुमचं कक्षा आहे ही कक्षा एक एकने त्या ठिकाणी वाढत जाते आहे. अँड दिस इज हॅपनिंग इन टू द ग्रुप्स. हे कुठं होतं? गणामध्ये, ग्रुप फर्स्टमध्ये या ठिकाणी हे असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे मित्रांनो, चारही प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असेल. ठीक आहे. चला मग आपण पुढं वळूया. बघा मग, you will find that the number of valence electron in these element from the group first, that is the family of alkali metals, is the same. बघा, मग ग्रुप फर्स्टमधील जे काही मूलद्रव्य आहेत आणि त्या मूलद्रव्यातील जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपाने जे काही आहे त्यामध्ये काय होतं आहे बघा आता, की जे काही गण पहिल्यामधील जे काही मूलद्रव्याचे जे काही संयोजी इलेक्ट्रॉनची जी काही संख्या आहे ही काय आहे? सारखी आहे. आपण आत्ताच बघितलं. पुढं बघा, सिमिलरली इफ यू लुक ॲट द
same. If you look at the same element from any other group, you will find the number of their valence electron to be the same. मग आता ही जी गोष्ट आहे, म्हणजे ग्रुप फर्स्टमध्ये आपण काय बघितलं की संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ही ग्रुप फर्स्टमध्ये कशी आहे, सारखीच आहे. ठीक आहे. मग व्हॉट इज अबाउट ग्रुप सेकंड, व्हॉट इज अबाउट ग्रुप थर्ड, व्हॉट इज अबाउट ग्रुप फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन. ओके. मग ज्यावेळेस तुम्ही जसजसं एका गणाकडून दुसऱ्या गणाकडे जाल तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की त्या गणातील जे काही संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ही प्रत्येक मूलद्रव्याची काय असेल, सारखीच त्या ठिकाणी असेल. जसं की बघा या ठिकाणी परत तुम्हाला दाखवतो की जो काही आता सपोज ऑफ दॅट आता जो काही ग्रुप सेकंड आहे, विच वन, देर इज अ ग्रुप सेकंड. ओके. सो इन द ग्रुप सेकंड द फर्स्ट एलिमेंट देर इज द बेरिलियम अँड देन देर इज द मॅग्नेशियम. ओके. आता या दोघांचं उदाहरण घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की बघा आता जो तुमचा बेरिलियम आहे, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय निघेल, 2 ओके. त्यानंतर नेक्स्ट त्या ठिकाणी आहे मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12. किती आहे, 12. मग 12 ॲटॉमिक नंबर असल्याकारणानं या ठिकाणी आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस करू तर हे कसं निघेल, 282. ओके मित्रांनो. मीन्स आता जर तुम्ही ज्यावेळेस बघाल की या ठिकाणी ग्रुप सेकंडमधील जेवढेही मूलद्रव्ये आहेत तर त्यांच्यामधील संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही किती आहे, 2. ठीक आहे मित्रांनो. तर हा सारखेपणा तुम्हाला या ग्रुपमध्ये या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी काय की ग्रुपमधील जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये म्हणजे मध्ये काय होतं की जी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ही प्रत्येक गणामध्ये कशी असते, सारखीच त्या ठिकाणी असते. पुढं बघा, for example, the element beryllium and magnesium and calcium belongs to the group second, that is the family of alkaline earth metal. There are 2 electron in their outermost shell. आत्ताच आपण बघितलं की जो काही ग्रुप सेकंड आहे दॅट इज अल्कलाइन अर्थ मेटल. तर यामधील जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपण ज्यावेळेस आपण आत्ता काढलं तर त्यातील जे काही बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची जी काही संख्या आहे ही किती आहे, 2. मग आता ज्यावेळेस तुम्ही ग्रुप थर्डमध्ये जाल तर त्यामधील संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही वेगळी असेल, पण प्रत्येक गणातील ही सारखीच असेल. त्यानंतर ग्रुप फोर्थमध्ये ज्यावेळेस जाल तर त्यावेळेस संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही पुन्हा काहीतरी वेगळी असेल, पण प्रत्येक गणामध्ये ती सारखी असेल, असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. Similarly, there are 7 electrons in the outermost shell of the elements such as fluorine and chlorine फ्रॉम द ग्रुप 17. आता ग्रुप 17मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्या बाह्यतम कक्षेतील जे काही मीन्स संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ही 7 आहे. दॅट इज द फॅमिली ऑफ हॅलोजन्स. While going from top to the bottom within any group, one electronic shell gets added at a time. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं बघा परत की ज्यावेळेस आपण कुठल्याही गणामध्ये कुठं जाऊ या ठिकाणी कुठल्याही गणामध्ये आपण ज्यावेळेस काय वरून या ठिकाणी खाली जाऊ तर त्या ठिकाणी काय होतं, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की एक शेल त्यामध्ये काय होत जाते, ॲड होत जाते. म्हणजे एक कक्षा त्या ठिकाणी काय होत जाते, ॲड होत जाते. जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी की समजा आपण परत ग्रुप फर्स्टचं उदाहरण घेऊया. आता जो तुमचा हायड्रोजन आहे तर हायड्रोजनमध्ये एकच कक्ष त्या ठिकाणी असेल. का, कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्यामुळे एकच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बसेल, त्यामुळे आपल्याला एकच शेलची गरज आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण लिथियमचं उदाहरण बघू तर लिथियममध्ये या ठिकाणी लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय बघितलं होतं, 2-1. काय बघितलं होतं, 2-1. 2-1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय होईल की याच्यामध्ये 2 शेल निर्माण होतील. ओके. परत तिसरं उदाहरण आपण बघूया, सोडियम. सोडियममध्ये काय होईल की सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय निघेल, 2-8-1. आता या ठिकाणी काय झालं की 1 शेल विल बी ॲडेड वेन वी आर गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन एनी ग्रुप. मग कुठल्याही मूलद्रव्यामध्ये ज्यावेळेस आपण वरून खाली जाऊ तर त्यावेळेस काय होईल की एक संयोजा कक्षा जी आहे किंवा एक शेल त्या ठिकाणी काय होत जाईल, त्यामध्ये ॲड होत जाईल. ओके. पुढं बघा, फ्रॉम दिस वी कॅन से दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट शेल इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की जी काही
बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे की नाही? बघा, बाह्यतम कवचाचे जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आहे, आउटरमोस्ट शेलचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे हे त्या ग्रुपचं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आहे. हाऊएव्हर ॲज वी गो डाऊन अ ग्रुप द नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. जसं आत्ताच आपण बघितलं की जसं आपण या ठिकाणी काय होईल, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना ज्यावेळेस काय होईल की ग्रुप्समध्ये गणामध्ये ज्यावेळेस आपण जसं या ठिकाणी काय होत जाईल, खाली 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 जसं जात जाऊ तर त्या ठिकाणी काय होईल, शेल्स ज्या आहेत या ठिकाणी काय होईल, कवचांची जी काही संख्या आहे ही काय होत जाते, वाढत जाते. ओके मित्रांनो, खूप 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 सोपा पॉईंट आहे. बस थोडंसं लक्षपूर्वक त्या ठिकाणी करा. खूप इझी पॉईंट आहे, इझिली तुम्हाला त्या ठिकाणी अंडरस्टेबल आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त असं हेक्टिक काहीही नाही आहे. गणामध्ये काय होतं फक्त लक्षात घ्या, परत एकदा या ठिकाणी सांगतोय, कुठल्याही गणाचा ज्यावेळेस तुम्ही विचार कराल तर गणामधील जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे काही आहे, तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा स्वरूपाचं आहे, तर कोणत्या, जसं की आता समजा तुम्ही ग्रुप 4चा जर या ठिकाणी विचार केला किंवा ग्रुप 3rd, 2nd, 1st, 5th, 7th कोणताही या ठिकाणी तुम्ही ग्रुप घ्या, तर त्या ग्रुपमध्ये काय होईल, ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम वरून खाली जाऊ तर त्या ठिकाणी काय होईल, किंवा कोणत्याही ग्रुपचा विचार ज्यावेळेस तुम्ही करा तर या ठिकाणी त्याच्यातील संयोजी इलेक्ट्रॉनची, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची जी काही संख्या आहे इट विल बी द सेम. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी काय आहे की जसंही आपण वरून खाली जाऊ तर एक या ठिकाणी काय होईल, शेल, एक कवच त्या ठिकाणी काय होत जाईल, वाढत जाईल. एवढंच आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. बाकी याच्यामध्ये अवघड असं अजिबात काहीही नाही आहे, हे लक्षात घ्या. ओके. बघा, जी काही आपली आवर्त सारणी आहे इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, यामध्ये काय सांगितलं आपल्याला बघा की एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर. हे आपण बघितले की जेवढेही तुमचे मूलद्रव्य आहेत हे वाढत्या अनुक्रमांकाप्रमाणे त्या ठिकाणी मांडलेली आहेत. त्यानंतर व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. जे काही उभे स्तंभ आहेत त्यांना गण या ठिकाणी म्हणतात. आणि एकूण जे काही ग्रुप्स आहेत, देर आर टोटल 18 ग्रुप्स आर प्रेझेंट. द केमिकल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅडेशन. तर एकाच गणातील जे काही मूलद्रव्य आहेत त्यांच्या रासायनिक गुणधर्मांना आपल्याला काहीतरी साधारणपणे त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज द पिरियड्स. आपण बघितलं की ज्या काही आडव्या ओळी आहेत, ठीक आहे, तर जे काही हॉरिझॉन्टल रोज ज्या काही आहेत आर कॉल्ड ॲज द पिरियड्स. आडव्या ओळींना आपण या ठिकाणी आवर्त असं या ठिकाणी म्हणतो. आणि एकूण आवर्त 7 या ठिकाणी आहेत. आणि या आवर्तातील जे काही म्हणजे आवर्तामध्ये ज्यावेळेस आपण काय होऊ, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म आहेत हे हळूहळू त्या ठिकाणी काय होत जातात, बदलत जातात, ज्यावेळेस आपण एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असेल. ओके मित्रांनो, जे काही ग्रुप्स आहेत तर त्यांच्यातील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा स्वरूपाचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी कळालेलं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा, आता हा पण पॉईंट थोडा लेंदी आहे पण अवघड असा अजिबात नाही, ठीक आहे. त्यामुळे याचा पण अतिशय शांत चित्ताने अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज अजिबात नाही. ओके. बघा आता पुढं आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन मीन्स पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी दिले आहेत. बघूया त्या प्रश्नांवर सुद्धा आपण एक नजर टाकूया. ऑन गोईंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सीन दॅट द एलिमेंट्स lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belongs to the period second. Okay. Second thing is there is the number of valence electron same for all these elements. म्हणजे हे जे काही मूलद्रव्य आहेत तर यांच्यातील जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे का, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. इज द नंबर ऑफ शेल द सेम इन दीज. मग जी काही कवचांची संख्या या पूर्ण आवर्तामध्ये सारखीच आहे का, असे 2 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके मित्रांनो, तर हे समजून घेण्यासाठी बघा आपल्याकडे एक टेबल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. बघूया त्या टेबलच्या आधारे या गोष्टी समजून घेऊया, ठीक आहे. बघा, हा टेबल आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे.
बघा यामध्ये आपल्याला काय विचारण्यात आले हे समजून घ्या. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारण्यात आला आहे की इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज इलेमेंट्स. आता यामध्ये जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे संयुज इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे का असं आपल्याला त्या ठिकाणी या ग्रुप पिरियडमध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. बघा मग हा जो पिरियड सेकंड आहे यातील हे मूलद्रव्य त्या ठिकाणी आहेत. बघा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे. हे मूलद्रव्य जे आहेत हे या ठिकाणी पिरियड सेकंडमधील त्या ठिकाणी आहेत. आता या सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या स्वरूपात या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे आपल्याला लिहायचे आता वेगळं असं तुम्हाला लिहून दाखवायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस आता यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन कराल तर आपल्याला सेकंड क्वेश्चन असा विचारला आहे की इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. या सर्व मूलद्रव्याचं जे काही संयुज इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे का. तर मित्रांनो ऑब्वियसली या ठिकाणी तुमच्या समोर उत्तर आहे. तर यातील जे काही संयुज इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी आहे का तर अजिबात नाही. ठीक आहे. आता इज द नंबर ऑफ शेल द सेम इन दिस. यामध्ये कवचांची संख्या ही एकसारखी आहे का तर तेवढं मात्र आपण बघूया. तर या ठिकाणी बघा लिथियम जो आहे तर लिथियमचा ॲटमिक नंबर आहे 3. किती आहे 3. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या स्वरूपात निघेल. ओके मित्रांनो. आता ज्यावेळेस तुम्ही याच्यातील शेल्स ज्यावेळेस काढाल तर ती या ठिकाणी अशा स्वरूपात निघेल. कशी का निघेल अशी तर बघा या ठिकाणी लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 2-1 मीन्स पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके. आणि दुसऱ्या शेलमध्ये या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन. ओके. अशा स्वरूपाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं या ठिकाणी तयार होतं. त्यानंतर बेरिलियम बघा बेरिलियमचा ॲटमिक नंबर आहे 4 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं निघेल 2-2. ठीक आहे. आता याचं ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस दाखवाल त्यावेळेससुद्धा मला आता 2च या ठिकाणी काय आहे शेलची गरज आहे. ओके. आणि त्यानंतर बघा आता या ठिकाणी पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहेत. ओके. मग या ठिकाणी प्रश्न असा आहे की इज द नंबर ऑफ शेल आर सेम इन दिस. सो ऑब्वियसली यस. यामधील कवचांची संख्यासुद्धा किती आहे सारखीच आहे. आता प्रत्येक या आवर्तामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जी काही कवचांची संख्या नंबर ऑफ शेल जी आहे ही प्रत्येक मूलद्रव्याची कशी आहे सेम आहे. कशी आहे सेम. म्हणजेच या थर्ड क्वेश्चनचं उत्तर आपल्यासमोर काय आहे तर येस हो कवचांची संख्या कशी आहे सारखीच या ठिकाणी आहे. आणि दुसरा प्रश्न आपल्याला काय सांगतो की इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दिस इलेक्ट्रॉन. तर याचं उत्तर येतं आपल्याकडं नो. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज द डिफरंट इन एव्हरी एलिमेंट अँड द नंबर ऑफ शेल्स इज द सेम. ओके. हे असे उत्तरं आपल्याला या ठिकाणी भेटतात. पुढं बघा मग यावरून आपल्याला काय कळतं की यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दीज एलिमेंट्स. या मूलद्रव्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची जी काही संख्या आहे ही कशी आहे वेगळी आहे. ठीक आहे. मीन्स संयुज इलेक्ट्रॉनची जी काही संख्या आहे ही कशी आहे वेगळी आहे. हाऊएव्हर द नंबर ऑफ शेल इज द सेम. पण जी काही कवचांची संख्या जी आहे ही कशी आहे सारखीच त्या ठिकाणी आहे. You will also find that while going from left to the right within the period, the atomic number increased by 1 at a time and the number of valence electron also increased by 1 at a time. आता ज्यावेळेस कुठल्याही ग्रुपमध्ये कुठल्याही पिरियडमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघाल तर म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही डावीकडून उजवीकडे जाल कुठून कुठे डावीकडून उजवीकडे ज्यावेळेस तुम्ही जाल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की यामध्ये
प्रत्येकाचा जो काही अणुअंक आहे हा एक एकने त्या ठिकाणी वाढत जातो. जसं की बघा लिथियमचा 3 तर बेरिलियमचा 4 आहे, नंतर बोरॉनचा 5, कार्बनचा 6, नायट्रोजनचा 7 त्या ठिकाणी आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जाऊ कशामध्ये आवर्तामध्ये तर त्याचा अणुअंक हा एक एकने त्या ठिकाणी वाढत जातो आणि जर अणुअंक हा एकने वाढत जात असेल तर त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ही सुद्धा एकने त्या ठिकाणी वाढत जाते. ठीक आहे मित्रांनो, अतिशय सोपा पॉईंट या ठिकाणी आहे. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला हेक्टिक व्हायचं काम नाही आहे. अतिशय खूप 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 सोपा पॉईंट आहे. पुढं बघा, we can say that the element with the same number of shell occupied by electron belong to the same period. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मग यामध्ये काय समजून येतं तर आपल्याला बघा की म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. परत बघा, नसेल समजलं तर व्यवस्थित पुन्हा ऐका, पुन्हा बघा. वी कॅन से दॅट द इलेमेंट विथ द सेम नंबर ऑफ शेल म्हणजेच या ठिकाणी काय की इलेक्ट्रॉन असलेली जी काही कवचांची संख्या ही जर एकसारखी असते, ठीक आहे, शेल ऑक्युपाईड बाय इलेक्ट्रॉन्स बिलॉंग टू द सेम पिरियड म्हणजे त्या ठिकाणी काय की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. पुढे बघा, द एलिमेंट इन द सेकंड पिरियड नेमली लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, ओके, सो अँड निऑन हॅव इलेक्ट्रॉन इन द टू शेल के अँड एल. मग या ठिकाणी दुसऱ्या आवर्तातील जेवढेही मूलद्रव्ये आहेत काय आहेत जेवढेही मूलद्रव्ये आहेत तर या मूलद्रव्यांच्या के व एल या दोनच कवचांमध्ये इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. द एलिमेंट इन द थर्ड पिरियड जो काही तिसरा आवर्त आहे त्या तिसऱ्या आवर्तातील जे काही मूलद्रव्ये आहेत जसं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, ठीक आहे, जेवढेही मूलद्रव्ये अर्गॉन हॅव इलेक्ट्रॉन इन द थ्री शेल के एल अँड एम. तिसऱ्या आवर्तातील जी काही मूलद्रव्ये आहेत तर या ठिकाणी त्यांच्यातील जे काही कवचांची संख्या आहे तर ही किती आहे 3 के एल अँड एम. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस इलिमेंट अँड कन्फर्म. मग आता हे जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कळतं आहे की जर दुसरा आवर्त आहे तर त्यातील इलेक्ट्रॉन कवचांची जी काही संख्या आहे मीन्स जे काही तुमच्या शेल इलेक्ट्रॉन शेल ज्या काही असणार आहे ह्या 2 असतील. जर तुम्ही तिसऱ्या आवर्तामध्ये गेलात तर त्या ठिकाणी जे काही शेल जे आहे कवच जे आहे यामध्ये त्यांची संख्या 3 आहे. जर पुढच्या आवर्तात जाल तर या ठिकाणी शेल पुन्हा तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसेल. आता शेल कसं आहे हे तुम्ही सहजरित्या त्या ठिकाणी काढू शकतात, काहीही अवघड नाही आणि तुम्ही या ठिकाणी हे स्टेटमेंट त्या ठिकाणी कन्फर्म करू शकतात. ठीक आहे. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल electron are fed in the same shell while going along a period from left to right and the beginning of the next period a new electron shell start filling up. आता बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक टेबल दिला आहे यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे, हे जे आहे हे व्यवस्थितरित्या हा टेबल जो आहे हा व्यवस्थितरित्या ऑब्झर्व त्या ठिकाणी करा. ठीक आहे, बघा हे स्टेटमेंट आपण पुन्हा बघूया. काय सांगते हे स्टेटमेंट आपल्याला की इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉन आर फीड इन द सेम शेल व्हाईल गोईंग अलॉंग अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर ज्यावेळेस आपण आवर्तामध्ये उजवीकडून उजवीकडे जाताना बाह्यचम कवचामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन भरले जातात. म्हणजे जे काही आउटरमोस्ट शेल आहे, ठीक आहे, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील आपण एका आवर्तामध्ये ज्यावेळेस डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचामध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉन भरले जातात. म्हणजे जे काही त्याचं आउटरमोस्ट शेल आहे ते आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी भरले जातात. जसं की आपण बघितलं होतं नसेल तर परत बघा, जो सोडियम आहे सोडियमचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे हा 11. तर त्याचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे 281. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस कवचाच्या स्वरूपात याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपानं आपण काढूया तर या ठिकाणी अशा स्वरूपाचं निघेल. बघा मी डॉट न देता एक फक्त लाईन्स त्या ठिकाणी देतो. तर त्याच्या इनर शेलमध्ये आतील कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असेल. त्यानंतर दुसऱ्या शेलमध्ये या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतील. ठीक आहे,
आणि नंतरच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, मीन्स या ठिकाणी आपल्याला काय पॉईंट या ठिकाणी क्लिअर करायचं आहे की ज्यावेळेस आपण या ठिकाणी काय होऊ की पिरियडिक टेबलमध्ये ज्यावेळेस पिरियडच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करू आणि ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तर एकाच शेलमध्ये त्या ठिकाणी सर्व इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी भरले जातात. आणि जसंही आपण काय करूया, जसंही आपला पिरियड चेंज होईल तर कवचाची संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढेल आणि नवीन कवचामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन भरल्या जातील. ओके, द नंबर ऑफ एलिमेंट इन द फर्स्ट 3 period is determined by the electron capacity of the shell and law of electron octet. आता यामध्ये काय होतं बघा की पहिले जी काही 3 आवर्त आहेत तर या पहिल्या 3 आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या जी आहे ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता मीन्स या ठिकाणी जे काही तुमचं शेल्स आहे त्या शेलची इलेक्ट्रॉनचे सामावून घेण्याची क्षमता किती आहे मीन्स इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरते. म्हणजे पहिले जे काही 3 जे काही आवर्त असणार आहे, पहिले जे काही 3 पिरियड असणार आहे तर यामधील जी काही मूलद्रव्यांची संख्या जी काही आहे आवर्तामध्ये मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून त्या ठिकाणी ठरते. आता बघा या ठिकाणी आपल्याला एक टेबल या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, या टेबलच्या आधारे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा यामध्ये कॅन्युटेलमध्ये आपल्याला काही प्रश्न आहेत ते पण आपण समजून घेऊया. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एन फॉर द शेल के एल अँड एम. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की ज्या आपल्या शेल आहेत के एल एम आता यांची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे किंवा कॅपॅसिटी किती आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर या कवचांसाठी एनची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला काढायचं आहे. बघा के एल आणि एम. आता एन इज कॉल्ड ॲज द नंबर ऑफ शेल. ठीक आहे, एन हा काय डेमॉन्स्ट्रेट करतो, नंबर ऑफ शेल, तुमच्या कवचाची संख्या. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय दिले की एनची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे हे आपल्याला या शेलसाठी एनची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर केसाठी 1, एलसाठी 2, एमसाठी 3 असं या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढं बघा व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी ॲकोमोडेट इन शेल, राईट द फॉर्म्युला. आता एका कवचामध्ये किंवा एका कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात हे आपल्याला सूत्रावरून त्या ठिकाणी ठरवायचं आहे. बघा आता जे काही के शेल आहे, काय आहे के शेल, तर या के शेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात हे आपल्याला या सूत्राद्वारे त्या ठिकाणी काढायचं आहे. बघा या ठिकाणी तर केची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे 1, म्हणजे के जे आहे केचं के कितवी नंबरची शेल आहे तर पहिल्या. तर बघा आपल्याकडे एक सूत्र आहे, त्या सूत्रानुसार आपण या ठिकाणी काय करू शकतो, त्या शेलची त्या के शेलची एल शेलची किंवा एम शेल कोणतीही शेल असू द्या त्या शेलची कॅपॅसिटी किती आहे हे आपल्याला सूत्राद्वारे काढता येतं. तर आपल्याकडे एक सूत्र आहे बघा 2n². एन इज द नंबर ऑफ शेल. आता के ही किती नंबर शेल आहे 1, तर आपण काढूया 2 × 1². 1चा वर्ग 1 बरोबर आहे, म्हणजे 2 × 1 2, म्हणजे के शेलची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे तर 2, कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉनची आहे. त्यानंतर बघा एल इज द सेकंड नंबर ऑफ शेल. ठीक आहे, तर बघा एलचा आपण या ठिकाणी काढूया 2 × 2². 2चा वर्ग किती आहे 4, 2 × 4 मीन्स 2 × 4 8, मीन्स एलची कॅपॅसिटी किती आहे 8 इलेक्ट्रॉनची. ओके मित्रांनो, त्यानंतर एम बघा एम इज द थर्ड नंबर ऑफ शेल. So 2 × 3² that is 9. 2 × 9 it will be equal 18, means the capacity of the M shell there is the 18 electron. Okay, and N is nothing but a fourth shell, so that's why 2 × 4² that is the 16, and 2 multiplied by 16 that is the 32, means the capacity of the N shell is for 32 elements. ओके मित्रांनो, सॉरी 32 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे अशा स्वरूपाने या ठिकाणी तुम्ही हे पॉईंट समजू शकता. ओके,
सो डिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी. आपण हे पण प्रश्न यामध्येच क्लिअर केला की के शेलची जास्तीत जास्त क्षमता किती आहे, एलची किती आहे, एमची किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. ओके मित्रांनो, बघा पुढं. ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल 2 elements are present in the first period and 8 element in the second period. आता या ठिकाणी काय की नेमकं कवचाची जी काही इलेक्ट्रॉन धारकता आहे, तर या इलेक्ट्रॉन धारकतेवरून पहिल्या आवर्तात या ठिकाणी 2च मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत व दुसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत. ओके, पुढं बघा. द थर्ड पिरियड इज ऑल्सो कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. आता जो काही तिसरा आवर्त आहे, तिसऱ्या आवर्तामध्ये सुद्धा 8च मूलद्रव्ये आहेत, पण ते कशा नियमानुसार, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी अष्टकाचा नियम, इलेक्ट्रॉन ऑक्टेट म्हणजे नेमकं काय, तर ऑक्टेट म्हणजे काय, अष्टक, की बाह्यतम कवचामध्ये या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन जर असेल तर त्याला आपण ऑक्टेट या ठिकाणी म्हणत असतो. मग जो काही तिसरा जो काही आवर्त आहे, तर त्यामध्ये सुद्धा 8 मूलद्रव्ये त्या ठिकाणी आहेत, पण ते या ठिकाणी अष्टकाच्या नियमानुसार त्या ठिकाणी आहेत. बघा आता पुढं. There are few more factors which control the filling of electrons in the subsequent period which will be considered in the next standard. आता बघा KLMN अशा शेल्समध्ये इलेक्ट्रॉन आपण भरतो, पण अजून काही सबशेलसुद्धा त्या ठिकाणी असतात ज्यामध्ये इलेक्ट्रॉन या ठिकाणी भरल्या जातात. पण ती जी कन्सेप्ट आहे, त्यानंतर उपशेलाचा त्याच्या ज्या काही सबशेल असतात SPDF, ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्ही नेक्स्ट इयरला त्या ठिकाणी शिकणार आहात. सद्यस्थितीला आपल्याला ती महत्त्वाची नाही. सद्यस्थितीला आपल्याला बेसिक महत्त्वाचं आहे की या शेलमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी भरल्या जातात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बाकी जे आहे ते तुम्ही पुढच्या इयत्तेमध्ये शिकणारच आहात. ओके, नेक्स्ट पॉईंट इज देअर. द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इट डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन इट अँड द शेल नंबर ऑफ द व्हॅलेन्स शेल. आता नेमकं या ठिकाणी काय होतं बघा, जी काही कुठलाही मूलद्रव्य असू द्या, त्याची जी काही रासायनिक अभिक्रियाशीलता जी आहे, मीन्स त्याची जी काही केमिकल रिॲक्टिव्हिटी जी काही आहे, ही त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची जी काही संख्या व संयुजा कवच कोणती आहे यावरून ठरते. मीन्स या ठिकाणी त्याचं व्हॅलेन्स शेल कोणतं आहे. आता व्हॅलेन्स शेल म्हणजे काय की जे काही कुठलंही मूलद्रव्य तुम्ही घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढेल आणि जे काही त्याचं सगळ्यात बाहेरील जे काही कवच असेल किंवा बाहेरील जी काही शेल असेल त्या शेलला आपण व्हॅलेन्स शेल या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच कुठल्याही मूलद्रव्याचं जे काही केमिकल रिॲक्टिव्हिटी आहे, त्याची जी काही रासायनिक क्रियाशीलता की कोणता मूलद्रव्य किती प्रमाणात क्रियाशील आहे. ओके, तर हे जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर हे कशावर समजतं आपल्याला, त्याच्यातील संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, मीन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे आणि व्हॅलेन्स शेल कोणती आहे यावरून या ठिकाणी त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी आपल्याला समजून येते. The information on this point is obtained from the position of the element in the periodic table. आणि मग या बाबतीची जी काही माहिती आहे ही आपल्याला आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे स्थान कुठे आहे, मीन्स कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात तो आहे, यावरून आपल्याला या सर्व प्रकारची माहिती त्या ठिकाणी मिळते. म्हणून आपल्याला मूलद्रव्याच्या अभ्यासामध्ये आवर्त सारणी जी आहे ही खूप 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 त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. ओके मित्रांनो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळालेली असेल अशी अपेक्षा करतो. जर तुम्हाला या ठिकाणी काही पॉईंट समजले नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. ओके मित्रांनो, हा पॉईंट तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. परत या ठिकाणी तुम्हाला सांगतो की खूप असा काहीही अवघड असा पॉईंट या ठिकाणी नाही. जर तुम्ही या ठिकाणी डीपली स्टडी करत असाल, पॉईंट टू पॉईंट अभ्यास करत असाल, प्लीज त्या ठिकाणी तुम्ही सर्व घटकांचा अभ्यास हा विचारपूर्वक आणि अंडरस्टँडिंग मॅटरनुसार त्या ठिकाणी अभ्यास करा. ओके मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील सो प्लीज या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आहे हे कशा स्वरूपाचं आहे हे तुम्ही बघितलं. त्यानंतर जे काही ग्रुप्स आहे, ग्रुप्समधील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे आणि जे काही पिरियड्स आहे, पिरियड्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं हे आपण या ठिकाणी बघितलं. जास्त काहीही अवघड नाही आहे. आपण बघितलं की एकाच गणातील जे काही मूलद्रव्य असतील तर त्या मूलद्रव्यांचं जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, मीन्स संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही कशी असते, सारखीच असते. आणि जसं आपण वरून खाली जाऊ तसं एक एक शेल त्या ठिकाणी काय होत जाते, एक एक कवच त्या ठिकाणी
वाढत जातं. आणि ज्यावेळेस कुठल्याही आवर्ताचं ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतं की त्यामध्ये संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 वाढत जाते आणि त्याचा ॲटॉमिक नंबरसुद्धा 1 वाढत जातो. पण संयोजक कवच जे आहे मीन्स व्हॅलेन्स शेल किंवा जे काही नंबर ऑफ शेल जे आहेत हे त्यामध्ये कुठल्याही जे काही आवर्त आहे ही सारखीच असते. हे आपण या ठिकाणी बघितलं आणि याच्या पलीकडे याच्यामध्ये काहीही नाही आहे. तरीही जर तुम्हाला या ठिकाणी कळालं नसेल सो प्लीज त्या ठिकाणी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आणि प्लीज माझी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.